नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसानंतर आम्ही ना मंदिरामध्ये आलो होतो. पण त्या अगोदर ना काही दिवसापूर्वी मी इकडे बिया लावल्या होत्या. त्याला खूप छान कोंब येत आहे आणि मी जे काही नर्सरीमधून झाडं आणली आहेत का त्याला सुद्धा खूप छान फुलं आणि कळ्या येत आहेत. त्यानंतर नेहमीचाच एक प्रश्न की रोजच्या रोज नाश्त्यामध्ये काय बनवावं? काहीतरी वेगळं म्हणून मी आज ना इकडे मस्त शेवयाची खिचडी बनवून घेतली आणि लगेचच नाश्तासुद्धा करून घेतला. त्यानंतर मी माझ्यासाठी काही कॉटनचे ड्रेसेस ऑर्डर केले होते. ते सुद्धा खूपच मस्त आले होते. काही काम होतं म्हणून इकडे आम्ही ना हडपसरला आलो होतो. तर हे मंदिर तिथंच आहे. मग काय दर्शन घेतलं आणि मला ना देवाच्या पूजेसाठी थोडंफार सामानसुद्धा घ्यायचं होतं. इथं छान भेटतं. मग काय सर्व सामान घेतलं आणि घरी आलो. घरी येता-येताना आम्ही पाणीपुरी आणली होती. आणल्या पाणीपुरी खाऊन घेतली आणि नेहमीप्रमाणे सायंकाळचं एक काम ठरलेलंच असतं, की सायंकाळी छान दिवाबत्ती करून घेणं आणि त्यानंतर आपल्या रात्रीच्या स्वयंपाकाला लागणं. मग काय आज स्वयंपाकामध्ये मी इकडं पावभाजी बनवली होती आणि आज ना आम्हाला खाली मंदिरामध्ये आरतीसाठी यायचं होतं. पण आम्ही यायच्या अगोदरच इकडं आरती झाली होती. मग काय थोडा वेळ इकडं मंदिरामध्ये घालवला. चलो बाय.